हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनाली होम डायरीज. आज मी संडे आहे त्यामुळे इडली सांबार करत होते. आणि हे बघा माझं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे इडलीचं. सॉरी, मी फर्स्ट टाईमच इडली करते, तरी पण माझ्या इडल्या इतक्या छान मऊ सॉफ्ट पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या ना. वाव, मस्त वाटलं मला. आणि मग मी काय केलं, याच्यामध्ये मीठ घालून घेतलं, थोडासा सोडा घालून घेतला. सोडा ॲक्टिवेट करायचं बघत होते, बट तो काय ॲक्टिवेटच झालं नाही. असं का झालं काय माहिती. केलं मी ते सगळं छान असं मिक्स. आणि मग इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं अगोदर. पाणी गरम झाल्यावरती इथं सगळ्या इडलीच्या भांड्यांमध्ये मी इडलीचं पीठ टाकून घेतलं. आणि आता हे सगळे इडलीचे भांडे मी कुकरमध्ये ठेवून घेते. आणि इडलीचे भांडे कुकरमध्ये ठेवून घेतल्यावर लगेच मी करणार आहे सांबारची तयारी. तर इथं मी बघत होते झालं आहे का, तर हे झालेलं होतं. ठेवलं आहे मी हे आता, सॉरी झालेलं नाही आहे हे. आणि मग मी काय केलं, डाळ घेतली, 2 डाळी मिक्स करून घेतलं, लाल डाळ आणि तुरीची डाळ. त्या दोन्ही डाळी मिक्स करून टाकल्या आणि हे शिजायला लावलं. पाणी आणि मीठ घातलं थोडंसं आणि शिजवलं. आणि मग नंतर ना माझी मम्मी बोलली की हे कमी पडणार आहे, त्यामुळं मला परत डाळ शिजवावी लागली. आणि इथे बघा मी हे सगळं लावलेलं आहे. आणि हे बघा कुकरचं झाकण लावून डाळ शिजायला घातली. आणि इडल्या बघितल्या तर इडल्या छान झाल्या होत्या. मग त्या थंड करून घेतल्या आणि त्या थंड झाल्यावरती काढून घेतल्या. आता इथे करते सांबार. त्यासाठी टाकले तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि टोमॅटो, थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालायची. आणि सांबारमध्ये सगळं टाकलं होतं, शेवगा, वांगं आणि भोपळा. सो ॲज युज्युअल ते झालेलं आहे सगळं शिजून गाळ, त्यामुळं ते काय डाळीत दिसत नाही आहे. आणि मी डाळीचं पूर्ण शूट पण नाही घेतलं आहे, विसरले मी डाळीचं शूट घ्यायला पूर्ण. आणि इथं डाळीला फोडणी दिली, सांबार मसाला, मिरची पावडर हे ते घालून बघा किती छान दिसते ना. आणि मग काय नाही, डाळ घेतली वतून त्याच्यामध्ये. आणि आता हे छान उकळून दिलं आहे मी, सगळं एकजीव केलं आहे. याच्यामध्ये मीठ घातले, थोडीशी साखर घातली सांबारमध्ये आणि छान उकळून दिलं आहे. बघा इडल्या किती छान झाल्या, सॉफ्ट, वाव मस्त. आणि इथं मम्मीचा रिव्ह्यू घेत होते. मम्मी खाताना म्हणत होती माझा व्हिडिओ घेऊ नको, तरीसुद्धा मी घेतला आणि तिला आवडले. ती म्हणली छान झालं.